सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ बुधवारी पूर्व भागातील वालचंद कॉलेज परिसरातील स्वर्गीय लिंगराज वल्लाळ क्रीडांगण येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या प्रसंगी महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी यांना व्यासपीठावर संधी मिळाली। यामध्ये शहराध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांचा समावेश होता। यावेळी किसन जाधव यांनी सभेला संबोधित केले। त्यावेळी ते म्हणाले, 11 कोटी गरीब मातांना उज्ज्वला गॅस कनेक्शनच्या माध्यमातून मोफत गॅस कनेक्शनची सुविधा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आणि महायुती सरकारच्या माध्यमातून दिले गेलेला आहे। सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकास कामे झालेले आहे। त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान याचं देखील विकासाचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। त्याच पद्धतीने सोलापूर शहरातील विविध ज्या स्मशानभूमी आहेत त्या विविध स्मशानभूमीच्या सुधारण्यासाठी जवळपास 25 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि ते विकासाचं काम या ठिकाणी दिसून येत आहे। त्याच पद्धतीने आयुष्यमान योजनेतून गरिबांना 5 लाख रुपयाची मदत या ठिकाणी मोदी सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना गोरगरिबांच्या जनतेपर्यंत दिली गेली आहे आणि ती योजना अस्तित्वात आहे। त्याच पद्धतीने सोलापूर शहराचा भरभराटीचा विकास व्हावा, वंदे भारत एक्सप्रेस ही देखील आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि राज्याच्या महाविकास सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूरला सुरू करण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचं एक धमक आणि एक सक्षम कर्तृत्व दिसून येते। गेल्या मागच्या कालखंडामध्ये आपण चॅनलमध्ये वर्तमानपत्रामध्ये पाहिलं असेल, पूर्वीचे पंतप्रधान या सक्षम पद्धतीनं त्यांचं कामकाज इतर देशावर दिसून आलं नाही, विश्वावर दिसून आलं नाही, परंतु आदरणीय मोदी साहेबांचं गेल्या 10 वर्षाचा कालखंड पाहता संपूर्ण देश त्यांना सन्मानाने स्वागत केलं जात आहे। हे देशाचं नेतृत्वाचं काम आहे। त्याच पद्धतीनं हा बदल आपल्याला गेल्या 10 वर्षामध्ये दिसून येत आहे। त्याच पद्धतीनं सोलापूर शहराचा जर विकास केला तर विविध विकास कामांना गती या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट, त्याच पद्धतीनं मित्र पक्ष भाजप महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांना बहुमताने विजयी करायचा आहे आणि निश्चितपणे सोलापूर शहरातील जनता येत्या 7 तारखेला विकास काम करणारं जे तरुण तडफदार आमदार आहेत, जे शेतकऱ्याचं कुटुंबामध्ये जन्मालेला आमदार आहे आदरणीय आमदार रामभाऊ सातपुतेंचं गेल्या 5 वर्षाचं जर कामकाज पाहिलं तर सोलापूर शहरातील विद्यापीठ आहे अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, या विद्यापीठाच्या समस्येबाबतीत प्रकर्षानं त्यांनी विधानसभेमध्ये आपली भूमिका मांडलेली आहे। अशा या विकास पुरुषाच्या मागे सोलापूर शहराचा विकास जर करायचा असेल, माता भगिनींचा विकास करायचा असेल, विद्यार्थ्यांचा विकास करायचा असेल, उर्वरित जे पाण्याचे प्रश्न आहेत, विमानतळाचा प्रश्न आहे, त्याच पद्धतीनं उद्योग व्यवसायाचा प्रश्न आहे, IT हबचा प्रश्न आहे, हे सगळं प्रश्न जर सोडवायचा असेल तर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा हात बळकट करायचा असेल तर येत्या 7 तारखेला आदरणीय आमदार रामभाऊ सातपुते यांना कमळाच्या बटनाच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना निश्चितपणे विजय करायचा आणि उर्वरित सोलापूर शहरातील प्रश्न हे मार्गी लावायचा आहे आणि निश्चितपणे सोलापूर शहरातील जनता या येत्या 7 तारखेला त्यांना बहुमत मतानं मतदान करून निवडून आणेल अशी आशा व्यक्त करतो।